नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सिंधू म्हणत असते की मी असं काहीही केलेलं नाही आहे. त्यावर कांताबाई म्हणतो की पुरावा देऊ तुला. आणि तिथे तो त्या दोन गुंडांना बोलवतो. त्या गुंडांनी हॉस्पिटलमध्ये असताना सिंधूशी वाद घातला होता. सिंधूला ते सर्व आठवतं. कांताबाई म्हणतो की त्या दिवशी माझ्या भावाजवळ हे 2 जण होते. हेच ते 2 ज्यांच्याशी तुझा वाद झाला आणि मग तू त्या भांडणाचा राग काढण्यासाठी माझ्या भावाचा खून केलास. तर इकडे कांताबाईला आठवतं की जेव्हा ते दोघंही गुंड डॉक्टरला पैसे देऊन निघून गेलेले असतात त्यावेळी कांताबाई तिथे येतो. तो डॉक्टर पुढे खूप पैसे ठेवतो आणि म्हणतो की हे बघ, खूप पैसे आहेत, तुला मोजायला सुद्धा वेळ लागेल. तुला मी काय सांगितलं ते कळलं ना? डॉक्टर म्हणतो की अहो पण तुम्हाला तुमच्या भावालाच मारायचं आहे. कांता म्हणतो की अरे त्याच्याशी तुला काय करायचं आहे? प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नाही की. अरे प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं. डॉक्टर म्हणत असतात की हो साहेब, पण हा मर्डर आहे. कांता म्हणतो की तुला सांगितलं तेवढं कर ना. मला अजिबात शहाणपणा शिकवायचा नाही. त्या सिंधूने मला जेलमध्ये पाठवून माझं आयुष्य बर्बाद केलंय. आणि जर माझ्या आयुष्यात एवढं सगळं होऊन जर सिंधूच नसेल तर काय फायदा आहे? त्यामुळे आता तुला जे सांगतोय ते कर. त्यामुळे जर सिंधू माझ्या आयुष्यात परत येत असेल तर एखाद्याचा जीव गेल्याने काही फरक पडत नाही. डॉक्टरच्या हातात पैसे देऊन गाणे म्हणत कांता मोठमोठ्याने हसत असतो. सिंधू कांताला म्हणत असते की मी काहीही केलेलं नाहीये. मी एक डॉक्टर आहे आणि मी पेशंटचा जीव वाचवते. आणि कांता तू वाटेल ते बोलू नकोस, तू गप्प बस. कांता सिंधूच्या जवळ येतो आणि म्हणतो की सिंधू, ही तुझ्यातली आग आहे ना, त्यानेच तर मला वेडं केलंय. तुला माहिती आहे का, तू चिडली तर एकदम अशी हॉट दिसतेस. आता मात्र राघवचा पारा चढतो. राघव कांताची कॉलर पकडतो आणि त्याच्यावर ओरडू लागतो. राया म्हणतो की राघव तू आधी शांत हो आणि सोड त्याला. राघव तू जर आता काही चुकीचा वागला तर सिंधूच्या केसमध्ये अजून प्रॉब्लेम तयार होतील. तू प्लीज ऐक माझं, आपल्या सगळ्यांना कळतंय आणि त्यालाही तेच हवंय. तू आणि सिंधूने काहीतरी चुकीचं बोलावं किंवा चुकीचं वागावं हेच हवंय त्याला. आणि याच गोष्टीचा फायदा तो घेणार आहे, सो प्लीज. तर इकडे राणी सर्वांना म्हणत असते की महाराष्ट्रातून दुसरी आली होती नाही, काय फरक की तिला दुसऱ्या दिवशी अटक झाली आहे. आणि तेही काही साध्या सुध्या गुन्ह्यासाठी नाही तर मर्डर केससाठी. अहो मामी, तिला जर वेळीच घरी बसवलं असतं तर जास्त बरं झालं असतं. ऋतुजा म्हणते की महाराणीसाठी घरातले सगळे नियम बदलले गेले. सगळं घरच महाराणीच्या हातात दिलं. सगळा व्यवहारच तिच्याकडे दिला गेला. बघा आता काय झालंय ते. राजश्री रडत असते आणि म्हणते की गप्प बसा तुम्ही दोघी, मी तुमच्या पाया पडते. राणी अशी कशी आहेस ग तू? तुला सिंधूबद्दल असं बोललं तरी कसं जातं? सिंधूने अगं काय नाही केलं तुझ्यासाठी. ती सतत तुझ्या सुखाचा विचार करत असते. तुझ्यातले आणि रायातले गैरसमज दूर झाले ते सिंधूमुळे. तुझा आणि रायाचा संसार नीट झाला ते फक्त सिंधू. आणि काय करू तुझ्या रेश्मा आणि रिषभसाठी सिंधूने काय केलं ते विसरलीस? म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही तिच्याशी गोड बोलायचं आणि तिची गरज संपली का हे असं हो असं असतं का हे कुटुंब? पण आता बास, मी सिंधूबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही. अहो तुम्ही जा आणि सिंधूला घेऊन या. ऋतुजा म्हणते की अहो वहिनी, तुम्ही भाऊजींना पाठवताय. सिंधूचा नवरा आधीच एवढा मोठा पोलीस ऑफिसर आहे. तो तर काही करू शकला नाही तर भाऊजी काय करणार आहेत? रिषभ म्हणतो की पण असं नुसतं बसून काहीही होणार नाही. वहिनीला सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. काका आपण स्टेशनला जाऊयात, बघूयात काय होतं का. तेव्हा रुक्मिणी म्हणते की थांबा, कोणीही कुठेही जाणार. सिंधू जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून आपल्याला प्रत्येक संकटाशी सामना करावा लागतोय. अरे काय चाललंय ह्या मुलीचं? त्यावर रजनी म्हणते की वहिनी तुम्ही सुद्धा असं बोलताय? रुक्मिणी म्हणते की अजून काय बोलू, एका माणसाचा खून झालाय तिच्या हातून. कळत नव्हतं आपण कसं वागतोय, कसं बोलतोय का, कुठला हा हलगर्जीपणा. सगळं काय होऊन बसलं. घरी लग्न होतं, पाहुणे आली होती आणि पाहुण्यांसमोर हे सर्व. विनायका एवढ्या कष्टाने नाव कमवलं होतं, त्या सिंधूने एका क्षणात सगळं मिटवलं. आता कोणीही कुठेही जाणार नाही. कांता रायाला म्हणत असतो की आता तुम्हीच समजावा याला. अशीही सिंधूला बेल मिळणारच नाही. पण सिंधूला जर बेल हवी असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे. कांताबाई गुडघ्यावर बसतो आणि सिंधूला म्हणतो की आय लव्ह यू सिंधू, विल यू मॅरी मी? राघवला राग येतो. राघव कांताचा हात पिरगळतो आणि म्हणतो की बायकोय ती माझी, कळलं तुला? कांता सिंधूला म्हणतो की सिंधू आता तू ठरव हा तुझा हिरो कोण असेल ते. राघव म्हणतो की तोंड बंद ठेवायचं नाही तर तुझ्यावर हॅरेसमेंटची केस टाकून तुला आतमध्ये टाकेल मी. कांता सिंधूला म्हणत असतो की हे बघ सिंधू, तुला जर बेल हवी असेल तर फक्त मीच देऊ शकतो. पण तुला त्यासाठी माझ्याशी लग्न करावी लागेल. त्यावर राघव त्याला म्हणत असतो की तुला सिंधूची काळजी करायची काहीच गरज नाहीये. तिला बेल मिळवून देण्यासाठी मी समर्थ आहे.
आता इथून निघायचं असं म्हणताच राघव कांताला जोरात टेबलवर ढकलतो. कांता राघवला म्हणतो की तुझ्या वर्दीचा ज्या माज आलाय ना तुला, आता तुझा हा सगळा माज एका मिनिटात उतरवतो. आता मी बघतो की सिंधूला बेल कशी मिळते ते. आणि कांता आणि सूर्यकांत तिथून निघून जातात. तिकडे रिषभ राजश्रीला म्हणत असतो की थांब काकू, आता तिकडे कोणालाच फोन करू नको. त्यावर राजश्री म्हणत असते की अरे पण तिकडे काय चाललंय हे आपल्याला कळायला हवं ना. रिषभ म्हणतो की पण तिकडे राघवदादा आहे, तो सगळं निस्तारून फोन करेल आपल्याला. आणि तिकडे काय सिच्युएशन आहे आपल्याला काहीच माहीत नाही, तू उगाच त्याला डिस्टर्ब करू नकोस. राजश्री म्हणते की मला फक्त सिंधूची काळजी वाटते रे, पोरीने एवढ्याशा वयात किती काय काय सहन केलंय. रत्नाकर म्हणतो की तू नको काळजी करूस, राघव आणि राया तिच्यासोबत आहेत. आणि माझं आताच वकिलांशी बोलणं झालंय, बेलचे पेपर ते रेडी ठेवणार आहेत. रुक्मिणी म्हणते की काळजी कशी नाही करायची, काळजी करण्यासारखं सगळं काही झालंय, त्या सिंधूची नको आहे काळजी करायला, पण आपण आपली तर काळजी करायला पाहिजे. सिंधू नेहमी म्हणते ना की 2 दगडांवर पाय ठेवला तर तोंडघाशी पडायला होतं. आणि आजही तिच्या बाबतीत तेच झालंय. तिला घर आणि काम दोन्ही सांभाळायची काय गरज होती. तरी मी तिला समजावत होते की तुझ्या आप्पांचं स्वप्न होतं ना की डॉक्टर हो म्हणून, आता झाली आहेस डॉक्टर तर आता घरी बस, घरची कामं सांभाळ. पण कोणाचं ऐकेल तर ती सिंधू कुठली म्हणे मला इंटर्नशिप करायची. आता इंटर्नशिपच्या नावाखाली हे काय होऊन बसलंय. रत्न पारखींची सून आज जेलमध्ये. राजश्री म्हणते की वहिनी अहो, घरातल्या कामांसाठी नोकरी कोण सोडतं, आणि सिंधू किती हुशार मुलगी आहे. वहिनी अहो ती डॉक्टर झाली आहे. त्यावर रेश्मा म्हणत असते की काकू अहो पण प्रॉब्लेममध्ये सुद्धा तीच आली आहे ना. मला तर असं वाटतंय की ही केस खूप दिवस चालणार आहे आणि सिंधू काय जेलमधून लवकर घरीच येणार नाही. त्यावर रिषभ म्हणतो की रेश्मा गप्प बस, तुला कोणी विचारलंय का. आगीत तेल ओतायचं काम करू नकोस, आधीच टेन्शनमध्ये आहेत सगळेजण, तू टेन्शन वाढवू नकोस. रिषभ एकटाच असतो की जो राजश्रीला आधार देत असतो आणि म्हणत असतो की वहिनी लवकरच घरी येईल. तर इकडे सिंधू आणि राघव दोघंही एकमेकांकडे बघत असतात. राया सिंधूला म्हणत असतो की सिंधू तू काळजी करू नको, मी कोर्टात जाऊन आलो, राघव इथे आहे तुझ्यासोबत, तू काळजी घे. राघव आणि सिंधू दोघंही एकमेकांकडे बघत असतात. सिंधू अगदी रडवेली झालेली असते. सिंधू खाली बसते आणि मोठमोठ्याने रडू लागते. राघव सिंधूच्या सेलमध्ये येतो. राघव सिंधूला म्हणतो की सिंधू शांत हो, तू सिंधू आहेस की नाही, फायटर सिंधू. रडताना अजिबात छान दिसत नाही आणि मीही तुला रडताना अजिबात बघू शकत नाही. हे बघ, आता आपण एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहोत ज्यातून आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. यू हॅव टू बी स्ट्रॉंग सिंधू. आय कॅन अंडरस्टँड की ह्या सिच्युएशनमध्ये तुला शांत राहणं खूप अवघड आहे, पण आपल्याला ही लढाई लढावीच लागणार आहे. सिंधू म्हणते की मी ही लढाई लढायला तयार आहे. मला फक्त एकच गोष्ट खुपतीये, माझ्या एका पेशंटचा जीव गेलाय आणि माझी काहीही चूक नसताना मी इथे जेलमध्ये, पण आप्पांचा खुनी असा मोकाट फिरतोय, हा कुठला न्याय आहे. राघव म्हणतो की हे बघ सिंधू, तो जास्त वेळ बाहेर फिरणार नाही आणि तुझा शत्रू तो माझा शत्रू. मी तुझ्या अपमानाचा नक्कीच बदला घेईल. सावंत सरांनी माझा जीव वाचवण्यासाठी त्यांचा जीव दिला होता आणि मी त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. मी त्यांच्या खुन्याला असं मोकळं फिरू देणार नाही. सिंधू म्हणते की मला वाटलं होतं की आपलं लग्न पुन्हा नव्याने होईल, वाटलं होतं की मी सगळं वचनं पुन्हा नव्याने घेईल, आपण खऱ्या अर्थाने नवरा बायको होऊ. खूप खुश होते हो मी. घरचे सर्वसुद्धा किती खुश होते. आता सगळे कुठल्या परिस्थितीत असतील. आई बाबांना, काकू काकांना खूप मोठा धक्का बसला असेल. राघव प्लीज तुम्ही त्याची काळजी घ्या. राघव म्हणतो की सिंधू तू अजिबात काळजी करू नकोस, आपण ह्या केसमधून बाहेर पडल्या लगेच आपण लग्न करणार आहोत. आय प्रॉमिस यू, तू माझ्यावर विश्वास ठेव. सिंधू म्हणते की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता मी कोणालाच घाबरणार नाही, अगदी कांतालाही नाही. आणि काहीही झालं तरी सत्य हे सगळ्यांशिवाय आल्याशिवाय राहणार नाही. राघव म्हणतो की नक्कीच सिंधू, मी आहे तुझ्यासोबत. वेल, तुझ्या बेलच्या प्रोसेससाठी राया गेलाय आणि त्या डेड बॉडीचे अपडेट्स आणि सगळ्या गोष्टी माझ्याकडे लवकरात लवकर येतील. आता मला बाहेर जावं लागणार आहे आणि तुला कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर लगेचच शिंदेंना सांग, मी लवकरच परत येतोय. असं म्हणून राघव तिथून निघतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राणीने सिंधूला जेलमध्ये फोन केलेला असतो आणि राणी सिंधूला म्हणत असते की तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेच नाहीये, तुमच्या दोघांचं लग्नही नाही झालंय. सिंधू म्हणते की असं काही नाही आहे राणीताई, राघवने केलेलं प्रत्येक प्रॉमिस ते पाळताय आणि इथून पुढे सुद्धा ते पाळतील. मी इथून सुटल्यावर आमचं पुन्हा लग्न होईल. आता फक्त तुम्ही औक्षणाचं ताट तयार ठेवा. सिंधू राघवला म्हणत असते की राघव सर, काहीही झालं तरी त्याला जेल व्हायलाच हवी. राघव म्हणत असतो की जोपर्यंत कांता जेलमध्ये जात नाही तोपर्यंत आता मी शांत बसणार नाही. तर कांतासुद्धा त्याच वेळी त्याच्या वडिलांना म्हणत असतो की जोपर्यंत सिंधू माझी होत नाही तोपर्यंत मीही शांत बसणार नाही.
तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.